मुंबईच्या महापौर आणि उपमहापौरांच्या निवडी संदर्भात आज औपचारिकता. फडणवीस आणि शिंदे महापालिकेमध्ये उपस्थित राहणार. मनपा गॅलरीमधून निवडणूक प्रक्रिया पाहणार. दोन्ही राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळे मुंबई मनपामध्ये शिवसेनेचं संख्याबळ 29 वरून 33 वर. एक अतिरिक्त स्वीकृत नगरसेवक मिळणार. स्थायी समितीमधील एक अतिरिक्त जागा मिळण्याचाही मार्ग मोकळा. आता हा प्रश्न आहे, घातपात आहे का? मला सुद्धा शंका आहे की कदाचित हे घातपात असू शकतं. अजित पवारांचा अपघात नव्हे, 100% घातपात. रोहित पवारांच्या आरोपांचा बॉम्ब. विमानाच्या VSR कंपनीवर प्रश्नांचा भडीमार. पायलटवरही संशय. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये दाखल. पंतप्रधान मोदी आणि अमित शहांची दिल्लीमध्ये भेट घेणार. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिलाच दिल्ली दौरा. 23 फेब्रुवारीपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन. 6 मार्चला मुख्यमंत्री अर्थसंकल्प मांडणार. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय. लोकसभा अध्यक्षांविरोधात काँग्रेसचा अविश्वास प्रस्ताव. विरोधकांच्या नोटिशीनंतर ओम बिर्ला पदापासून दूर राहणार. मुद्दा निकाली निघेपर्यंत अध्यक्षपद भूषवणार नाही, सूत्रांची माहिती. लाडकी बहीण योजनेमधील गोंधळ थांबेना. यवतमाळमध्ये लाडकी बहीण योजनेत तब्बल 500 पुरुषांचे अर्ज. योजनेच्या ई-KYC मध्ये अनेक तांत्रिक अडचणी. राज्यामध्ये आजपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू. 15,000हून अधिक पदांसाठी चाचण्या. तरुणांसाठी मोठी संधी. मुंबईच्या कोस्टल रोडवर वाजणार जय होची धून. राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतून साकारला भारतातला सर्वात पहिला मेलडी रोड. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज लोकार्पण करणार.